आज महिलांच्यावर अन्याय आणि अत्याचार व्हायला लागले। एका बाजूने महिलांचं आरक्षण मागणारे आपण सगळे आहोत, पण दुसऱ्या बाजूने महिलांना न्याय मिळत नाही अशी देखील देशात महिलांची परिस्थिती आहे। अलीकडं इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांच्यावरचे अत्याचार वाढायला लागलेले आहेत की प्रचंड मोठ्या प्रमाणात तळागाळातल्या वर्गापासून अतिशय मोठ्या खानदानी म्हणतात ज्याला, म्हणजे पैसेवाली लोक, त्यांच्यापर्यंत महिलांच्यावर कसे अत्याचार होतात ते आपण सगळे आता अनेक उदाहरणांच्या दृष्टीत दाखले देऊन बोलू शकतो। आपल्या सगळ्यांना तो आज अनुभव आलेला आहे। आणि म्हणून महिलांशी कसं वागायचं याचं शिकवण शाळेत शिकवली पाहिजे। महिलांशी आदराने वागावं, महिलांना रिस्पेक्ट द्यावा, हा शिकवणीचा धडा एकदा दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या सहाव्यात कुठेतरी घातला पाहिजे। आम्हाला हे माहीतच नाहीये। आणि विशेषतः महिलांशी आपुलकीनं आणि आदराने बोलून त्यांना त्यांची रिस्पेक्ट देऊन त्यांना अधिक प्रोत्साहन द्यावं, हा प्रयत्न अजूनही समाजात ऍक्सेप्ट होत नाही। आणि म्हणून आज महिलांच्या मागे उभा राहण्याचं काम जे आपण सगळ्यांनी करण्याची जबाबदारी आहे, त्याकडे लक्ष वेधण्याचं काम राष्ट्रीय महिला परिषदेच्या निमित्ताने आमच्या आदरणीय फौजियाताईंनी आणि त्यांच्या देशातल्या सर्व सहकाऱ्यांनी केलं।